मग आज मी तुम्हाला हे सांगायला इथे उभा आहे की गुरु कितीही मोठे असले तरी गुरूंना मोठं करणारा असतो शिष्य. रमाकांत आचरेकर यांनी जितके सचिन तेंडुलकरनं सिक्स मारले, जितकं क्रिकेटमध्ये स्वतःला मोठं केलं, तितकं रमाकांत आचरेकरांना स्वतःला मोठं करता आलं नाही. आणि दुसरी बाजू अशी आहे की सचिन तेंडुलकरनं रमाकांत आचरेकरांकडून जेवढं शिकलं तेवढं त्यांच्या सोबत असणाऱ्या सगळ्याच शिष्यांना करता आलं नाही. तुम्हाला सचिन तेंडुलकर सोबत कोण कोण शिकायला होतं हे माहित आहे? नाही माहित, मला पण माहित नाही. त्याचं कारण सचिन तेंडुलकर सोबत जे शेकडो विद्यार्थी शिकायला होते, रमाकांत आचरेकरांचे शिष्य असतील ते, त्यांच्यापैकी एकाच शिष्यानं इतकं नाव मोठं केलं की आज आम्हाला रमाकांत आचरेकर हे ते प्रसिद्ध सचिन तेंडुलकर नाहीत का, त्यांचे गुरु आहे हे माहीत झालेलं आहे. मला आज हे सांगण्यासाठी मी इथे उभा आहे की शिष्यानं जर स्वतःला एवढं चांगलं घडवलं की गुरुकडं जे काही आहे ते घ्यायचं, तर शिष्य हा गुरुपेक्षा मोठा होऊ शकतो आणि गुरुला पण तो मोठं करू शकतो. तुमचे गुरुजी तुम्हाला देण्यासाठी भरपूर काही तयार करतात, पण तुमची घेण्याची वृत्ती आहे का? जर असेल म्हणजे त्या 500-600 रमाकांत आचरेकर सरांच्या विद्यार्थ्यांपैकी एकाच विद्यार्थ्यानं एवढं चांगलं शिकलं. तसं प्रत्येक गुरुजी मेहनत करतात, पण तुम्ही तितक्या मानसिकतेनं, तितक्या शारीरिकतेनं, तितक्या बौद्धिकतेनं स्वतःला तयार करता का? तुमचे गुरुजी तुम्हाला तहान लागलीये म्हणून समजा तळ्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतायत, पाणी देण्याचं काम करतायत, पण जर तुम्हाला आतून ज्ञान घेण्याची तहानच लागलेली नाहीये, तर जर गुरुजीनं मुंडकं बळचच त्या तळ्यात बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही तोंड उघडलं नाही, तर तुम्हाला ज्ञान मिळणार आहे? मग शिष्याची मनातून तयारी असली पाहिजे की नाही घेण्याची, बरोबर आहे की नाही? आणि जर तुम्हाला आतून तशी शिकण्याची इच्छा असेल, तुम्ही स्वतःला ठरवलं की मला शिकायचंय, तर गुरुजीनं दिलेलं सगळं वातावरण तुम्ही घेऊ शकता. आणि मग रमाकांत आचरेकरांचा एकच शिष्य जसा पुढे गेला तसं तुम्ही सुद्धा शेकडो विद्यार्थ्यांमधून एकच पुढे येऊ शकता. आलं लक्षात? स्वतःला तयार ठेवा की माझे गुरुजी जे मला देतात, माझे आई वडील जे मला शिकवतात, त्याच्यातून चांगलं ते उचलायचं. त्यासाठी तुमची स्वतःची कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, मनातून तुमची शिकण्याची इच्छा असली पाहिजे. जे